सुषमा शेरावत चालताना दिसली तर त्या फेसबुक मध्ये खाली कमेंट करू नको, ती आपली मावशी नाही. पोराला मारत असतो. 10 वर्ष क्लास घेतला, कोणत्याच मायकालाल मध्ये हिंमत झाली नाही. पोरी सोबत लफडं करायची, बोलायची, लव म्हणायची, है ना, स्वीट हार्ट म्हणायची. मेलाच, त्याचा हार्टच गायब, फक्त स्वीट. सही समय पे तय कर तुझे करना क्या है, नहीं तो समय तय करेगा तेरा करना क्या है, तेरा करना क्या है. शांततेचे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध. सब्र कर बंदे वो दिन भी गुजर जाएंगे, कल तुझे देखकर जो हंसते थे वो देखते ही रह जाएंगे. सब्र कर बंदे वो दिन भी गुजर जाएंगे, कल तुझे देखकर जो हंसते थे वो हंसते ही रह जाएंगे. अरे त्याग दी ख्वाहिश से कुछ अलग कर दिखाने के लिए सिद्धार्थ भी खोया था, सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए, सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए. महाकारुणिक तथागत शांततेचे उपासक गौतम बुद्ध, ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं, ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं, ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक. टाळ्या अशा मरेलवाणी वाजायच्या नाही. आपल्या भावकीत कोणी मेलंय का? हा, जोरदार टाळ्या होत्या एकदा. टाळ्या म्हणजे पाऊस पडल्यावर असल्या, जोरदार टाळ्या होत्या एकदा आपल्या मायबापासाठी. जोरदार टाळ्या होत्या आपल्या मायबापाच्या स्वप्नासाठी. जोरदार टाळ्या होत्या एकदा स्वतःसाठी. जोरदार टाळ्या होत्या खासदार साहेबांसाठी. जोरदार टाळ्या होत्या विचार मंचावर बसलेल्या मान्यवरांसाठी. जोरदार टाळ्या होत्या मी कहायला आलो मह्यासाठी. आता एकदा जोरदार टाळ्या होत्या तिच्यासाठी. तुला टाइम लावून पाहिजे, टाइम लावून. कपावले केस बाजूल करून रप 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 10 मिनिटं तुला हाणायला पाहिजे. मी तर प्रत्येक भाषणात सांगत असतो, हे प्रबोधन मार्गदर्शन, हंकारे सर माझे मित्र आहेत, मार्गदर्शक आहेत. रडल्यानं कोण बोलल्यानं महाराष्ट्र सुधारलाय, सुधारणार काहीच नाही. काही सर धतुरा बदल होणार नाही. हे इथून गेल्यावर याचे जे कुटाणे हे तेच चालू होणार आहेत. हे रूम मध्ये बसणार आहे, याच्यासोबत आणखी 3 दलिंदर असणार आहेत. याच्या हृदयाचा जुगाड सुटलेला आहे. मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. आणि त्याला रात्री 9 वाजता तिकडून फोन येणार आहे. त्याच्यात आमची ताई डेंजर आहे. ताई मोबाईल लांब करते जेणेकरून आवाज गोड यावा. आणि ताई याला विचारणार आहे, जेवण झालं का पिलू. आमचा दलिंदर डायलॉग हाणणार, 4 वाजता लय पळालो, पोट दुखायले. आणि त्यावेळेस ती जेव्हा विचारती जेवण झालंय का पिलू, तर आमचं दलिंदर स्पीकर ऑन करते. कारण त्याच्या रूम मध्ये 3 उपासी मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत. यायला ऐकू जावं की महाकुटाणा काय. आणि मग त्याच्यात ती म्हणणार पिलू जेवण झालं. थांब रे, खरं आहे का? बर बर बर, गरज नव्हती तरी झाला. यायला हे शब्द समजते. यायला सौम्य भाषा, आदर इशे येत नाही. पहा मुख्य गोष्ट काय बाबा, की ती विचारती पिलू जेवण झालं का. तेव्हा हे दलिंदर डायलॉग म्हणतोय 4 वाजता गवारे स्टेडियमला लय पळालो होतो. हा गरवारे, बर हा गणेश टेकडी, हा तिकडे घुसला तू मालरानात. आणि त्याच्यात डायलॉग म्हणते की लय पळालो म्हणून पोट दुखायले आणि म्हणून मी जेवलो नाही. ताई आमची डायलॉग म्हणती, पिलू तू जेवला नाही म्हणून मी पण जेवणार नाही. बायचान सांगतो आमची ताई तिकडे बम जेवून असती. पण मुख्य गोष्ट आहे बाबा, युवकाचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि दुसरे युवकाचे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग. सध्याचं जे राजकारण आपण बोलू लागलो, सध्याचं राजकारण पाहताना कदाचित भगतसिंग वरती सुखदेवला म्हटले असतील कि कई वोटों के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए. कई वोटों के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए. होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव से
साला हम भी किन कमीनों के लिए मर गए, हम भी किन कमीनों के लिए मर गए. पोरो, आपली जिंदगी आंदोलन करण्यात जाणार आहे हे तुम्हाला आता सांगालो मी. आपल्याला आंदोलन करावं लागणार. क्रांती चौक, प्रत्येक लॅबमध्ये जाऊन भाऊ इथे ये, तू अभ्यास करू करू बेजार होणार, नंतर तू ये गुल्प शॅट होणार, तू तानात येणार, तुला अचं बी दिसणार, बीचं तू सी होणार, तो हा कार्यक्रम डिलीट होणार आहे. एवढं सोपं नाही. येणाऱ्या काळात माहित आहे की जुना काळ आपला तो गेलाय. आता पोलीस भरती आपल्याला दिलेलं गांजर आहे. जुन्या काळात पोरीनं चॉकलेट दिली तर त्याचं टर्पल लपून ठेवणारे अवलादी आपण आहेत. अख्ख्या जगाला दाखवायचो आपण, आणि तिने 1 रुपयाच्या 20 आणून अख्ख्या वर्गाला वाटल्या होत्या. तर हा काळ आपल्यावर येऊ द्यायचा नसेल तर आपल्याला थोडं जागरूक होणं गरजेचं आहे. म्हणून पोरं, हे वय कोणीतरी यावं, एखादा शेर मारावा, एखादं मोटिवेशन गाणं गावं आणि तुम्ही मोटिवेशन व्हावं, यासाठी एवढे नाबालिक तुम्ही नाहीत. ज्याला बापाची बनेल फाटलेली दिसली, ज्याच्या बापाच्या पायातली जी चप्पल आहे त्या चप्पलेला खिळा दिसला, ज्याला बापावरलं कर्ज दिसलं, मोठ्या बहिणीच्या लग्नाचा प्रश्न दिसला, मोठ्या भावाच्या शिक्षणाचा प्रश्न दिसला, त्याला कोणालाच म्हणायची गरज नाही की अभ्यास कर. त्यानं झेक मारावा, अभ्यास करावा. संभाजीनगरमध्ये राह, कपडे बदल, हेअरस्टाईल कुठेही राह, पळसाल पानं 3च आहेत. एकच गोष्ट विनंती करायलो की बाबा, हे जे चेअर बसलाय तिथं, या चेअरवर बसायला 3 गोष्टी लागतात पोरो. ह्या 3 गोष्टी ज्याच्याकडे, त्याच्यासाठी हा विचारमंच बनलेला आहे. या विचारमंचावर बसायला पहिली गोष्ट लागते सत्ता. ती आपल्या हातात येणार नाही. ती यापैकी जरी एखादं म्हणलं, समजा मला आमदार व्हायचंय, तर बाजूचं डायलॉग आणेल, तू. आपल्याला सर्वात मोठं मायनस कोण केलं तर मित्र परिवारानं. डोळे सरांनी सांगितलं मित्र चांगले बनवा. मित्र पाहिजे कोणासारखा, कवी कलश छत्रपती शंभूराजेंसारखा. अलीकडे मित्र कोणता आहे आपला, जोरात वाजायचे असेल. अलीकडे आपला मित्र कोणता आहे, वर्गात बसतो, याचा अभ्यास चांगला चालू असतो, गरिबीची जाणीव असते, मायबापाचे कष्ट माहीत असतात, वर्गात बसताना याच्या बाजूला दलिंदर येते आणि कानात हळूच सांगते, अर्धा तास झाले तू ह्याकडेच पाहू लागली. झाला आयुष्याचा कार्यक्रम याचा. वरतून सरकार आयुष्याचा कार्यक्रम करेल आणि बाकी इकडून पुन्हा आयुष्याचा कार्यक्रम. तर मित्र कोणता पाहिजे, जो म्हणला पाहिजे इथं वेळ खर्च करू नको. बापानं 5,000 दिलेत, ते काळजावर दगड ठेवून दिलेत. त्या 5,000ची किंमत बापाला माहिती आहे. 2.5 चक्राचं उत्पन्न नाही सध्या, दुबार पेरणीची वेळ आलेली आहे, खताचे भाव वाढलेले आहेत, सरकार वरतून कार्यक्रम ठोकत आहे. यायचे कुठलाही आमदार सध्या शेतीवर बोलणं, बेरोजगारीवर बोलणं, कुठलाही आमदार महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्याच्या प्रश्नावर बोलणं, यायचं चालू काय, मही खुर्ची मही सत्ता, आणि त्याच्यात आपला कार्यक्रम वाजत आहे. त्यामुळे विनंती एकच आहे बाबा, जे करायचं ते चांगलं करा, कुठेही करा. पळसालपणं 3 आहेत. मित्र चांगले निवडा. मित्र चांगले निवडत असताना पहिल्यांदा आपल्या अंगातला आळस झटकायचा आहे. पण तत्पूर्वी महाराष्ट्र ज्यानं घडवलाय, ज्या विचारपुरुषांनी महापुरुषांनी घडवलाय, त्यांच्या नावाचा जय जयकार करणं काळाची गरज आहे. म्हणून युवकांचे दुसरे प्रेरणास्थान मी म्हणलो शहीद आलम भगतसिंग. अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाशज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा ज्योतिबा फुले. 1.5 दिवसाची शाळा शिकून मिलमध्ये काम करत असताना ज्या पावत्या, त्या पावत्यावर एका महापुरुषानं काय लिहिलं, कादंबरी लिहिली, आणि कादंबरी रशियाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. त्या रशियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा ज्या महापुरुषानं गाजवला, ज्या माणसाची आज काय पुण्यतिथी आहे, ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, संत भगवान बाबा, महात्मा बसवेश्वर, संत सेवालाल महाराज, ज्यांनी ज्यांनी या महाराष्ट्र घडवला, ज्यांचे विचार, ज्यांचं कार्य वाखाण्याजोगं आहे, त्या प्रत्येक महापुरुषांना अभिवादन करतो. जखडबंद साकळदंड, तटा तटा तुटले तू ठोकताची दंड, झाली गुलाम सारी मोकळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे. राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विचारमंचावर सन्माननीय सत्कारमूर्ती, ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्यासाठी एवढंच म्हणेल, जे जे हवं, म्हणजे उद्या वाढदिवस आहे, चांगल्या माणसाचा वाढदिवस होतो, चांगल्या माणसाची जयंती होते, आपला बर्थडे होतो, आणि आपण गेलो तर आपली 13वी होती, लोक जेवत पण नाहीत. चांगल्या माणसाची पुण्यतिथी होते. आज तुम्ही घरी गेले
तर घरात गेल्यावर तुमच्या पंजोबाचा फोटो नाही, घरात गेले तुमच्या आजाचा पण फोटो नाही. आजानं धतुरा गावासाठी केलंच काय? आपल्या घरामध्ये आपल्या आजाचा फोटो नाही, घरामध्ये आपल्या पंजोबाचा फोटो नाही. पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात 393 वर्ष होऊन गेलेत. रस्त्याच्या कानाकोपऱ्यात कुठतरी मध्यवर्ती ठिकाणात घोडा आहे, घोड्यावर एक दिव्य पुरुष बसलेला आहे, चेहऱ्यावर तेज, हातात लखलखती तलवार आहे, आपला बाप उभा आहे. त्या बापाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. कारण जी लोक लोकांसाठी काहीतरी करतात ती लोक खऱ्या अर्थानं लक्षात घ्या मोठे होतात. हा विचारमंच आहे. या विचारमंचावर 2 महिला बसल्यात. ह्या महिला या भारतातल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही तर आपल्या बापानं लिहिलेल्या संविधानामुळे ह्या महिला इथपर्यंत बसल्यात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, चौका चौकामध्ये हात वरती करून हातात संविधान घेऊन भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे असा हात वरती करून आपला एक बाप माणूस उभा आहे. त्या बापाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या माणसानं रौंदळ चित्रपट काढला, ज्या माणसानं DYSP घडवले, PSI घडवले, हजारो लाखो पोलीस घडवले, त्याच माणसाचा मी विद्यार्थी आहे. म्हणजे विठ्ठल कांगणे घडवण्यामागे देखील बाळासाहेब शिंदे सरांचं फार मोठं योगदान आहे. त्या गुरुवर्यांचा देखील आदर करतो. विचारमंचावर गणित विषय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या माणसानं सोप्या पद्धतीनं पोहोचवला ते आमचे मित्र मार्गदर्शक माननीय वसे सर, यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होत्या. या ठिकाणी मराठी विषय यूट्यूबला पाहिला मी, 2 पोरं आहेत. सर न च्या जागी द कसं आलं? न च्या जागी द कसं आलं? मग ते पोरग सांगायच्या होती सर सांगते आदिराज, म्हणजे तो मराठी विषय एक गांधी टोपी घालून जुन्या काळात खऱ्या अर्थानं शिक्षकी पेसा ज्या माणसानं महाराष्ट्रात रुजवलाय ते सन्माननीय डोळे सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. पोरो, मास्तर या शब्दाची छान व्याख्या आहे. ती व्याख्या सध्या डोळे सरांना आहे ना. इकडे इलेस्टिक अकॅडमी आहे सरची व्हिडिओ पाहिले मी, गणिताचे काही व्हिडिओ असतात ना. हा, या प्रत्येक लोकांचं लय मोठं काम आहे. या प्रत्येक लोकांचं लय मोठं काम आहे. विज्ञान विषय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सोप्या पद्धतीनं, नाहीतर आजकाल आपला मायबाप ग्रामीण भागात एकच वाक्य चालू आहे, बाळा काय कर, JEE, एक तर जी कर नाहीतर नीट कर. JEE आणि NEET करायची तर काय कर, एक तर जी कर नाहीतर नीट कर. आमचा बाप म्हणायचा गाद्या जे बी करायचं ते नीट कर. आपल्या काळात खायची JEE, त्याला कळत नव्हतं, आपल्याला समजत नव्हतं, वांदेच वांदे होते ना. पण एवढं होत असताना लक्षात घ्या, हा कार्यक्रम ज्या युवकांना घडून आणलाय. जुन्या काळात आपण तलाठी भरतीचं आंदोलन केलं होतं. अनेक दलिंदरांना मला विचारलं तलाठी भरतीचं झालंय काय, तर त्या तलाठी भरतीमध्ये लक्षात घ्या बाळांनो, एक दगड आहे, त्या दगडावर आपण घाणानं घाव घालतो. कुठला तरी एक घाव असतो, तो घाव दगड फोडत असतो. आपण जर कंटिन्यू मोर्चे चालू ठेवले असते, कंटिन्यू आंदोलन चालू ठेवले असते, तर या दलिंदर सरकारला आपल्याला झुकवता आलं असतं. पण तुम्ही बाजू काढती घेतली. कांगणे सरने एकट्यानं गुतं घेतलं नव्हतं. कांगणे सर एकटे महाराष्ट्रात क्लास घेत नाहीत. म्हणून त्या आंदोलनामध्ये जेव्हा 10 मिनिटाच्या व्हिडिओनं आपण अख्खा क्रांती चौक जाम केला होता, त्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये आमचे मित्र मोहित जाधव सर यांचं फार मोठं योगदान होतं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होत्या. टाळ्या जे बी जोरात वाजवणार नाही, संध्याकाळी तो आज शेवटचा कार्यक्रम होईल.